रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी डोंबिवली की, जहां सड़क की खराब गुणवत्ता पर राष्ट्रवादी कांग्रेस ने सवाल उठाए हैं। साथ ही बात होगी नासिक की, जहां संभाजी ब्रिगेड और समान विचारधारा वाले संगठनों ने महात्मा गांधी की प्रतिमा के सामने जोरदार प्रदर्शन किया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। कल्याण डोंबिवली शहर में एमएमआरडीए, एमएसआरडीसी और कल्याण डोंबिवली महापालिका द्वारा करोड़ों रुपए की लागत से सड़क निर्माण कार्य चल रहे हैं, लेकिन इन सड़कों की गुणवत्ता पर सवाल उठने लगे हैं। डोंबिवली शहर के वजह चौक से स्टेशन तक का मानपाड़ा रोड, जो सीमेंट कंक्रीट से तैयार किया गया था, कुछ ही महीनों में गड्ढों से भर गया। गड्ढों को भरने के लिए ठेकेदार द्वारा डामर का उपयोग किया गया, लेकिन इससे नागरिकों में असंतोष और सवाल बढ़ गए हैं। इस मामले में शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के डोंबिवली शहर प्रमुख भालचंद्र उर्फ भाऊ पाटिल ने महापालिका आयुक्त से सड़क निर्माण कार्यों की गुणवत्ता की जांच की मांग की है। उनका आरोप है कि ये करदाताओं के पैसों की बर्बादी है और निर्माण कार्यों में भारी अनियमितताएं हैं। तुम्ही बघाल तर डोंबिवली शहरामध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये सर्वीकडे कोट्यावधीची रस्त्यांची कामं, काँक्रिटीकरण करण्याची कामं चालू आहेत। पण या कामाच्या दर्जाबाबत कधी तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी किंवा एमएमआरडीचे अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही। यांचं काय कंत्राटदाराशी यांचं साठलोट आहे, आरएमसी प्लांट ज्यांच्याकडून हे मटेरियल घेतात त्यांच्याशी साठलोट आहे। आता 2 वर्ष पूर्ण झालेले नाहीये या रस्त्यांना आणि हे रस्ते खड्डे पडायला लागले। बरं, ते खड्डे म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे, तो कसा दाखायचा? तर महानगरपालिकेचे अधिकारी, जे गुणवत्ता तपासणी अधिकारी असतात ते, आणि एमएमआरडीचे अधिकारी यांच्या संगनमतांनी यांनी महापालिकेच्या खर्चातनं एमएमआरडीने तयार केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर जे खड्डे पडलेत त्याच्यावरती डांबराचा मुलामा दिलेला आहे। म्हणजे हे अधिकारी सगळे मिळून वाटून खात आहेत आणि ह्याला लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा आहे किंवा उघड पाठिंबा आहे म्हणलं तरी चालेल। कारण फक्त उद्घाटनाच्या वेळी यांचा बॅनर असतो, रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो बॅनर काढला जातो। आता तुम्ही बघाल तर संपूर्ण डोंबिवलीत एमएमआरडीच्या जेवढी कामं चालू आहेत, एकाही रस्त्याच्या कामाच्या तिथे तो त्यांचा जो बोर्ड असतो, ते कामाचं स्वरूप काय, त्याच्यासाठी किती निधी आला आहे, तो किती मीटरचा रोड आहे, त्याच्यामध्ये कोणतं साहित्य वापरलं आहे याची माहिती देणारे फलकच लावले गेले नाही। शासनाने तो नियम काढलेला आहे, त्याची पायमल्ली झालेली आहे। सगळ्याकडे भ्रष्टाचार सुरू आहे, उघडपणे भ्रष्टाचार, आणि त्याला कोणी थांबवणार नाही। लोकांचे हाल होत आहेत। आज इतक्या वर्षानंतर डोंबिवलीकरांना असं आशा होती की आम्हाला एक सुव्यवस्थित काँक्रीटचे रस्ते मिळणार आहेत, पण त्यांच्या आशयावरती पाणी फिरलंय। आज पहिला पाऊस पडला आणि या रस्त्यावरती खड्डे पडले, काँक्रीटच्या रस्त्यावर, ज्यांना 50 वर्षाची मर्यादा आहे टिकण्यासाठी, की ते टिकले पाहिजेत, या उद्देशाने काँक्रिटीकरण केलंय। त्या रस्त्यावरती 2 वर्ष पूर्ण होतं खड्डे पडायला लागले। महापालिकेला पत्र दिला, अधिकारी उडवाउडवीची उत्तर देतात, अधिकारी एमएमआरडीकडे बोट करतात, पण एमएमआरडी आणि महानगरपालिका या दोघांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे याची गुणवत्ता तपासण्याची। सगळ्यांनी बिल पास करताना गुणवत्ता चांगली असल्याचा अहवाल दिलेला आहे आणि आता तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओ काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, याच्यावरती समोर डांबराचा मुलामा दिलेला आहे। ही पहिली घटना असेल कल्याण डोंबिवली महापालिकेत की असं काँक्रीटवरती डांबर टाकलं जाते, ते पण कुठे, जिथे खड्डे आहेत तिथे टाकलेत। संपूर्ण शहरामध्ये हे मटेरियल वरचं निघून, खडी रेती निघून ते खड्डे पडायला चालू झाले होतात, लोकांचे जीव जातात। मग त्याच्यासाठी नागरिक काय, नगरपालिका काय करते? नगरपालिका गेली कुठे? एवढे खड्डे पडले आहे, काय करले? नगरपालिकाचं अजिबात लक्ष नाही आहे, कसला पण काही नाही। रोड आत्ता बनवलेले, आत्ताचे रोड खराब झालेले आहे, म्हणजे नगरपालिका काय झोपलेली आहे? काँक्रीट रस्त्यावर तुम्ही डांबर मारता आणि खलगे पडतात तिकडे, नुसते खाली थूक लावून देता, बाकी काही करत नाही। दुसरा काही करायला तुम्हाला काही भेटत नाही। काय तुम्ही करता? त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही आहे करायचा, खाली पैसे खायचं काम करतात आणि तुम्ही नुसते खाली एकामेकावर बस लोटून टाकता काम। त्यांनी केला, ह्यांनी केला, अरे पण तुम्ही लक्ष द्या ना, नगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही नागरिकांनी कुणाकडे जायचा आणि नागरिकांनी कुणाकडे हे करायचं? लोकांचे मणकेचा ऑपरेशन करायला लागते, मणके गेले लोकांचे कमरेचा हाड मोडते, सगळं करते, मग कोण लक्ष देणार आहे? औषधाला पैसे कोण देणार आणि दवाखान्याला कोण बघणार? डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। संभाजी ब्रिगेड के प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ पर शाही हमले के विरोध में संभाजी ब्रिगेड समान विचारधारा वाले और सुधारवादी दलों और संगठनों के साथ मिलकर नासिक के मालेगांव में आक्रामक हो गई है।
इस संगठन की ओर से महात्मा गांधी की प्रतिमा के सामने एक जोरदार प्रदर्शन किया गया। समान विचारधारा वाले संगठनों के कार्यकर्ताओं ने हाथों में विभिन्न तख्तियां लेकर बड़ी संख्या में प्रदर्शन में भाग लिया। इस दौरान सरकार और कायरतापूर्ण हमलों की निंदा की गई। प्रदर्शनकारियों ने हमलावरों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग की है। महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, परंतु मागील आठवड्यात जे काही आपले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज मालेगावात हा निषेध मोर्चा काढलेला आहे, निषेध आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष असतील, सर्व संघटना असतील, हे आम्ही सामील झालेलो आहोत। व या बीजेपी सरकारला आम्ही विचारतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला या बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो व त्याला तो अटक तर झालेली आहे, परंतु त्याच्यावरती जास्तीत जास्त मग कलम लावून त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या संघटनेच्या गायकवाड फुले शाहू आंबेडकर विचार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पोहोचवत आहेत, हे खरं यांचं दुखणं आहे। आज हा जो पोटे आहे, या पोटेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पद्धतीची अशी पार्श्वभूमी याची आहे आणि अशी लोक पुढे करून भाजप सांगतो की आमचा या हल्ल्याशी संबंध नाही। अरे मग ही अवलाद कुणाची? मला आज या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो का कोश्यारी, छिंदम, सोलापूरकर, कोरटकर यांनी जेव्हा महापुरुषांविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं त्यावेळी हे उंदीर कुठल्या वेळात लपलेले होते आणि आजच का जागे झाले? कारण या सरकारने केलेल्या घोषणा, केलेले त्यांनी दिलेले वचन हे पूर्ण करू शकत नसल्याने जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी हे छपरी हिंदुत्ववादी आज पेशवाई या महाराष्ट्रामध्ये अनुपात आहेत। आणि जोपर्यंत प्रवीण दादा गायकवाड, संभाजी ब्रिगेड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये राहील तोपर्यंत यांनी पेशवाई आणण्याचं स्वप्न कधीही बघू नये, एवढंच या प्रसंगी सांगून प्रवीण दादा गायकवाडांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पुनश्च आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेचे लोक या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।